नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि राज्यभरातले विविध प्रश्न सभागृहामध्ये मांडले जात आहेत। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी देखील आपल्याला पाहायला मिळते। या संदर्भात बोलण्यासाठी चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप नांदे आपल्या सोबत आहेत। सर, हिवाळी अधिवेशनाचा 5वा दिवस आहे। एकूणच कशा प्रकारचं चर्चा होतीये, काय मुद्दे प्रामुख्याने घेतले जात आहेत चर्चेमध्ये? या अधिवेशनामध्ये विदर्भाच्या बरोबरच पुऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा प्रश्न घेतलेला आहे। शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान मोठ्या प्रमाणात इतिहासामध्ये पहिली वेळ आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणाचं आर्थिक पॅकेज हे देण्यात आलेलं आहे। इतिहासामध्ये शेतकऱ्यांची जनावर असतील, त्यांचं घर असेल, त्यांचं दुकान असेल, या सर्वांचा विचार करून शासनाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याला मदत करण्याचं काम सुरू केलेलं आहे। आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, नुसतं शेतावरती जाऊन नाही तर शेतकऱ्याशी बसून चर्चा करून त्यांच्या व्यथा, त्यांच्या भावना, त्यांचं दुःख आणि अवकाळी पावसामुळे झालेलं त्यांना नुकसान, सर्व व्यथा हृदयामध्ये ठेवून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला। या 25 वर्षाच बरोबर मुंबई शहरामध्ये अनेक वर्षापासून SRAच्या माध्यमातून असेल, MMRDच्या माध्यमातून असेल, त्या इमारत बांधल्या होत्या, पण त्याला ओसी दिले नव्हते, भोगवटा प्रमाणपत्र दिले नव्हतं। आणि नंतर मग राहत्या लोकांना त्या अडचणी होत होत्या। गेले अनेक वर्ष आम्ही आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे लागलो होतो की या लोकांना न्याय द्यायचं काम तुम्हीच करू शकता। आणि म्हणून एक ऐतिहासिक निर्णय काल सभागृहामध्ये माझ्या पक्षाचे नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गरिबांचे कैवारी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ते जाहीर केलं की SRAच्या माध्यमातून असो, MMRDच्या माध्यमातून असो, ज्या इमारतींना ओसी मिळाल्या नाहीयेत त्यांना ओसी देण्याचा निर्णय काल घेण्यात आला। हा गोरगरीब राहणाऱ्या झोपडपट्टीतील लोकांचा हा अतिशय मोठा सन्मान आहे आणि चांगलं काम त्याच्या माध्यमातून झालेलं आहे। असाच निर्णय त्यांच्या हातून घडो आणि महाराष्ट्राची सेवा घडो, लोकांना, गोरगरिबांना त्यांच्या हातून मदत हो, हीच परमेश्वराकडे अपेक्षा। या 25 मधले तुमचं आमदारकीचं पहिलं वर्ष पूर्ण झालेलं आहे। या 1 वर्षामध्ये कशा प्रकारची तुम्ही कामं तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही केलेत आणि काय चॅलेंजिंग वाटले हे कामं करत असताना? कुठली कामं केली ते पहिलंच? अनेक कामं होती, रस्ते असतील, शाळा असतील, आरोग्य केंद्र असतील आणि मूलभूत सुविधा आहेत। माझ्या विभागामध्ये 27 रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे पूर्ण झालेले आहेत। आणि ह्या निर्णय त्यावेळचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला की मुंबई शहरातील सर्व रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे बनवून लोकांना चांगले रस्ते देण्याचं काम, मुंबई शहर हे खड्डामुक्त करण्याचं काम शिंदे साहेबांनी निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने आजपर्यंत 60 ते 70% कामं पूर्ण झालेली आहेत। माझ्या विभागात जास्त झालेले आहेत। आरोग्याच्या माध्यमातून शिंदे साहेबांनी माझ्याकडे 290 बेडचं हॉस्पिटल बांधलं। जे रस्ते गेले अनेक वर्षापासून चांगले नव्हते, उदाहरणार्थ कुर्ला अंधेरी रस्ता आहे, हिरानंदानीकडे जाणारे रस्ते आहेत, मोहिली पाईपलाईन आहे, काजूपाडा आहे, सुंदरबाग आहे, हे रस्ते रुंदीकरण होत नव्हते, सुशोभीकरण होत नव्हते। अतिशय चांगले रुंदीकरण, सुशोभीकरण हे मुंबई शहरामध्ये सर्वात जास्त चांगले रस्ते हे चांदिवली विधानसभेमध्ये पाहायला मिळतात। ते करत असताना चॅलेंज कुठेही झालेलं नाहीये, लोकांचा आशीर्वाद होता, शिंदे साहेबांचं मार्गदर्शन होतं। या सर्व ताकदीवरती लोकांनी सहकार्य करून त्या ठिकाणी कुर्ला अंधेरी रस्ता असेल, महाडचा रस्ता असेल, या तुमचा मोहिली पाईपलाईन असेल, काजूपाडा असेल, या आपला हिरानंदानी जाणारा भक्तानीचा रस्ता असेल, हे सर्व रस्ते अतिशय चांगले झालेले आहेत। त्याचबरोबर शाळा ज्या धोकादायक परिस्थितीमध्ये होत्या, हिंदी शाळा बांधून झाली, इंग्रजी मीडियम झाली, मराठी मीडियम झाली, उर्दू मीडियमची शाळा सुरू आहे, उर्दू मीडियमची शाळेचं बांधकाम सुरू झालेलं आहे, अनेक भाषाच्या शाळा त्या ठिकाणी बांधण्याचं काम झालेलं आहे। विकास कामं करत असताना, रस्ता रुंदीकरण करत असताना तुम्ही म्हणलं की जनतेचा आशीर्वाद मिळाला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आशीर्वाद मिळाला, परंतु विकास कामाचं भूमिपूजन करत असताना आजही देखील तुम्हाला फौजफाटा घेऊन यावं लागतं, JCBवर उभा राहून काम करावं लागतं। JCBवरती उभा येऊन फौजफाटा हा कार्यकर्त्यांचं प्रेम असतं, कार्यकर्ताच मेन आहे ना। आम्ही उद्या आमदार है, मंत्री है, तरी पण कार्यकर्त्याची मेन ताकद आहे आणि ती ताकद लोकांच्या आशीर्वादाने, आदरणीय शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने
हे कार्यकर्त्यांचं जाळं हे प्रत्येक माध्यमातून मग ते नागरिक सुविधा असेल, संघटनात्मक असेल, अशा प्रत्येक माध्यमातून कार्यकर्त्यांचं जाळं बरोबर आहे. ते जाळं बरोबर घेऊन फिरत असतो, ते जाळं बरोबर असतं. त्याच माध्यमातून प्रशासनाला पण वाटलं पाहिजे की आपण ज्या विभागात विकास करतोय त्या विभागातील जनता पण आमच्या बरोबर आहे. बरोबर आहे, जनता पण आमच्या बरोबर आहे आणि म्हणून आपलं शासन प्रशासन आमच्या बरोबर आहे अशा अधिकाऱ्यांना ताकद मिळते. निधीच्या बाबत शिवसेना ठाकरे गटाला निधी मिळत नाही अशी त्यांची ओरड आहे. आता अशी चर्चा आहे की महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाला देखील निधीची म्हणजे कमतरता जाणवते. काय सत्यता आहे याच्यामध्ये? नाही, हे वाक्य तुम्ही चुकीचं वाक्य लोकांसमोर घेऊन जाताय. अशी चर्चा आहे. चर्चा करत असतात हो, पण आपण एक लक्षात ठेवा, विकासाच्या माध्यमातून नाक्यावर चर्चा करा, चर्चा करा. विकासाच्या माध्यमातून नाक्यावरती चर्चा करत असताना कुठल्याही शिवसेना शिंदे साहेबांच्या पक्षातील सर्व आमदारांना आपल्या विभागातील नागरिक सुविधा असतील, चांगले प्रकल्प असतील, यासाठी निधी द्यायचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण केलेलं आहे. पुढे कमी पडलेले नाहीये. आम्ही जे जे प्रस्ताव लोकांच्या हिताचे घेऊन गेलो ते प्रस्ताव आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी शासनाच्या कायद्यात बसून त्या ठिकाणी शासनाच्या नियमाप्रमाणे निधी देण्याचं काम केलेलं आहे. शेवटचा प्रश्न आहे, पश्चिम उपनगरामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी तुमच्यावरती दिली आहे. किती जागा वाटेल येतील, काय मुद्दे असणार आहेत? जिम्मेदारी संघटनेच्या, जसं आता तुम्ही बोलला की कार्यकर्त्यांचा भाव घेऊन असतात, ते कार्यकर्त्यांचं जे ताकद आहे, कार्यकर्त्यांची मेहनत आहे, त्या विश्वासात घेऊन मुंबई महानगरपालिकेमध्ये जे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब जिम्मेदारी देतील, ज्या लोकांना एकनाथ शिंदे साहेब महानगरपालिकेच्या माध्यमातून निवडणूक लढवायची संधी देतील, त्या सर्वांना मार्गदर्शन करून त्यांच्या बरोबर पक्षाची ताकद, लोकांची ताकद आणि प्रशासन या सर्व ताकदीनिशी त्यांना मदत करण्याचं काम आमचं आहे. गेले 25 वर्ष महानगरपालिकेत असल्यामुळे महानगरपालिकेचा अनुभव आहे. तो अनुभव येणाऱ्या उमेदवाराच्या माध्यमातून लोकांपर्यंत लोकांचा आशीर्वाद घेऊन तो त्या उमेदवाराला देणं हे आमचं काम आहे. तीच मेहनत करणार आहोत. धन्यवाद, तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप दांडे. मी विनोद नांगे, DRV न्यूज.